दत्तगुरू सांगतायत घरात या 5 वस्तू ठेवा आणि नशीब बदला. नमस्कार दत्तभक्त परिवार. दत्तगुरू सांगतायत घरात या 5 वस्तू ठेवा आणि नशीब बदला. पण खरंच का एवढ्या सहज गोष्टींनी आयुष्य बदलतं? ही गोष्ट आहे रमेश कदम यांची. एकेकाळी लाखो रुपयांचा व्यवहार करणारा उद्योजक. स्वतःची गाडी, स्वतःचा बंगला, मोठ्या लोकांत उडबस, समाजात मानमरातब. पण एका क्षणी त्याचं सगळं संपलं. आयकर छापा, पार्टनर्सने केलेले फसवे व्यवहार आणि बँकेच्या जबर वसुलीमुळे त्याच्या हातून सगळं निसटलं. त्याच्या पत्नीला नैराश्य आलं. मुलगा कॉलेज सोडून घरी बसला आणि स्वतः रमेश पुण्याच्या एका खोलीच्या भाड्याच्या घरात एका प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून आपलं अस्तित्व शोधू लागला. एका पावसाळी संध्याकाळी सिंहगड रोडवर पावसात चिंब भिजलेला रमेश रस्त्याच्या कडेला बसलेला होता. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात आपलीच प्रतिमा बघत होता. डोळ्यात अश्रू, मनात फक्त एक विचार, हे आयुष्य संपवलं की बरं. त्याचवेळी एक वृद्ध गृहस्थ त्याच्या समोर उभे राहिले. त्यांनी काहीच विचारलं नाही, पण त्यांचा डोळा प्रेमळ आणि करुण होता. ते म्हणाले, बाळा, सगळं संपलेलं नाही. नशीब केवळ कर्माने नाही बदलत, श्रद्धेने बदलतं. मी तुला एक गुपित सांगतो. रमेशने थोडं कुजबुजत विचारलं, गुपित? हो, ते म्हणाले. जर तू घरात दत्तगुरूंच्या सांगण्यानुसार 5 वस्तू ठेवशील तर तुझं नशीब नव्यानं लिहिलं जाईल. पण मनापासून ठेवायला हव्यात. रमेश हसला. मी करोडो रुपये कमावले, या गोष्टींनी काय होणार? वृद्ध गृहस्थ म्हणाले, ही 5 वस्त्र नाहीयेत, ही ऊर्जा आहेत, भक्तीचं उगमस्थान. एकदा करून पहा. आणि क्षणात ते वृद्ध नजरेआड झाले. रमेशनं वळून पाहिलं, कुणीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी रमेशला रस्त्यावरून एक पोत्रात जाताना दिसला. तो जोरजोरात म्हणत होता, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. त्या घोषात रमेशच्या मनात हलकसं काहीतरी हललं. काहीतरी खोल हातून जागं झालं. रमेशनं त्या 5 गोष्टी शोधायला सुरुवात केली. घरात पडलं होतं एक जुनं गुरुचरित्र, त्याच्या वडिलांनी दिलेलं, धुळीत गेलेलं पण हृदयात घर करणारं. दुसरं, एका लिलावातून त्याच्याकडे राहिलेली स्फटिकाची दत्तगुरू मूर्ती. तिसरं, त्याच्या पत्नीनं कधी काळी घेतलेली चंदनाची डबी, ज्याचा सुगंध अजूनही टिकून होता. चौथं, तुळशीचं रूप, जे ओट्यावर कोमेजलेलं होतं. आणि 5वं, उदी आणि जपमाळ, जी त्याच्या आईच्या कपाटात ठेवलेली होती. त्या दिवसापासून रमेशनं ठरवलं, सकाळी उठल्यावर गुरुचरित्र समोर ठेवायचं. दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर बसून 10 मिनिटं जय गुरुदेव दत्त म्हणायचं. सुरुवातीला काहीच समजत नव्हतं. गुरुचरित्र वाचतानाही मन भरकटायचं, पण तो थांबला नाही. पहिल्या आठवड्यातच मुलाला एका दुकानात पार्ट टाईम काम मिळालं. पत्नीनं पुन्हा बोलणं सुरू केलं आणि 2 आठवड्यांनी एक जुना क्लायंट म्हणाला, तुझा प्रामाणिक काम आठवत आहे? मी तुला एक नवीन प्रोजेक्ट देणार आहे. ती 5 वस्त्र घरात ठेवल्यानंतर जसं काही घरात एक शांती उतरली. रमेश म्हणायचा, पैसे गेले, लोक गेले, पण गुरु आले. मुलगा सकाळी उठून नमस्कार करायला लागला. बायको म्हणायची, आपल्या घरात काहीतरी वेगळं वाटतंय आता, शांतता आहे. तीच ती ऊर्जा होती. गुरुचरित्र, मूर्ती, चंदन, तुळस आणि उदी. पण आयुष्य इथेच थांबत नाही. काही महिन्यांनी एका जुन्या व्यवहारावर कोर्टाची नोटीस आली. पुन्हा मन अस्वस्थ, पुन्हा सगळं हरवताय का अशी भीती. त्या रात्री रमेशनं हात जोडून गडगडून प्रार्थना केली, दत्तगुरू, आता तुमच्यावर सोडलाय. माझ्या जीवनाची सूत्र आता तुमच्याच हाती आहेत. त्या रात्री त्याच्या स्वप्नात साक्षात दत्तगुरू आले. त्रिनेत्र असलेली तेजस्वी मूर्ती, हातात त्रिशूळ आणि भक्ताकडे प्रेमाने पाहणारे डोळे. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, तू मनापासून श्रद्धा ठेवलीस, मी तुझं नशीब परत लिहिलं आहे. आता घाबरू नकोस. दुसऱ्या दिवशी कोर्टाची नोटीस मागे घेतली गेली. क्लायंटने स्वतः केस मागे घेतली. रमेश चकित झाला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, मी सगळं गमावलं, पण माझ्या घरातल्या त्या 5 गोष्टींनी सगळं परत दिलं. आज रमेश पुन्हा कोट्याधीश नाही आहे, पण तो समाधानी आहे. पुण्याच्या बाहेर त्याने एक छोटंसं दत्तगुरूंचं मंदिर बांधलं. तिथे येणाऱ्या प्रत्येकाला तो सांगतो, गुरुचरित्र वाचा, दत्तगुरूंची मूर्ती नित्य पूजन करा, चंदन लावा, तुळशीचं पावित्र्य जपा आणि उदी लावा. हे फक्त वस्तू नाहीयेत, हे देवाचं रूप आहे. घरात ठेवा आणि अनुभवा. आजही त्याच्या घरात दर गुरुवारी दिवा लागतो. गल्लीभर जय गुरुदेव दत्ताचा नाद असतो. लोक विचारतात, तुमचं आयुष्य इतकं बदललं कसं? तो हसतो आणि म्हणतो, हे मी नाही केलं, माझ्या घरातल्या त्या 5 गोष्टींनी केलं. एका भिंतीवर त्याने लिहिलंय, श्रद्धा असेल तर वस्तू फक्त वस्तू राहत नाहीत, त्या देवाचं रूप होतात. आज तुम्हीही जर संकटात असाल, अडचणीत असाल, तर फक्त एक करा, घरात दत्तगुरूंच्या सांगण्यानुसार या 5 वस्तू ठेवा. गुरुचरित्र, दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो, चंदन, तुळशीचं रूप, जपमाळ वा उदी
आणि स्वतः अनुभवा की नशीब कसं बदलतं. जय गुरुदत्त. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण कदाचित तुमच्या शेअरमुळे कुणाचं आयुष्य बदलू शकेल. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.